दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडना मंडनानम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैवलासम विठ्ठलम चिंतया. गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं सरिसा गुरुन्तं, अलंकापुरी रम्यस्य सनस्तं पदं भोजते स्मृति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरुं चित्ते नमस्कारुणी. आता गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, किंबहुना तुम्हा थोर सज्जन माय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, यच्चावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवताराला आलेले, किंबहुना भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा चिंतन असा अभंगाच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्व संत नामदेव महाराज तुम्हा सामान्य जीवाला संत महात्मे या भूतलावरती अवताराला आले, संत महात्मे या भूतलावरती अवताराला आले. अवतार कार्य संपल्याच्या नंतर महाराज म्हणतात एक दिवस त्यांनी समाधी घेतली. अवतार कार्य संपल्याच्या नंतर एक दिवस समाधी घेतली. महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती. दिगंबर हा शब्द फक्त निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब या 4ही भावंडा करता, किंबहुना आधी करून जे संत महात्मे या भूतलावरती अवताराला आले त्यांच्या करता दिगंबर हा शब्द वापरला गेला आहे.
महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वराच्या विभूती अवताराला आले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा ईश्वराच्या विभूती अवताराला आल्या आणि अवतार कार्य संपून एक दिवस या जगाचा समाधी रूपाने निरोप घेतला. महाराज म्हणतात आता फक्त जगामध्ये कीर्ती शिल्लक राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. फक्त जगामध्ये कीर्ती शिल्लक राहिल्या. मग नामदेव महाराज म्हणतात मी त्यांचं वैराग्य माझ्या डोळ्यानं बघितलं, किंबहुना मी त्यांचं वैराग्य माझ्या कानानं ऐकलं. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. मी त्यांचं असं वैराग्य बघितलं. आता ऐसे कोणी होणे नाही, आता पुन्हा ऐसे होणार नाही. आता कितीही युग लोटले तर माझ्या ज्ञानोबरायसारखं, माझ्या निवृत्तनाथ दादासारखे, माझ्या सोपान काकासारखे आणि माझ्या मुक्ताई आई साहेबासारखे होणार नाही. आता ऐसे पुन्हा होणे नाही याचं दिग्दर्शन म्हणजे खालचे 4 चरण. जगाला ज्ञान सांगणारे होतील, जगाला परब्रह्माची खूण सांगणारे होतील, पण माझ्या निवृत्तनाथ दादासारखं साधन आता पुन्हा होणार नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून, नहेची साधन निवृत्तीचे. निवृत्तनाथ दादासारखं साधन होणार नाही म्हणजे आता पुन्हा ऐसे होणे नाही, किंबहुना आता ऐसे कोणी होणे नाही. एवढंच नाही, अहो परब्रह्म डोळ्यानं दाखवू असे म्हणणारे होतील, पण ज्ञानोबरायसारखी युक्ती होणार नाही. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती आणि कोणानं हे युक्ती ज्ञानोबाची. माझ्या ज्ञानोबरायसारखी युक्ती आता पुन्हा होणार नाही. एवढंच नाही, अर्थ करतील जगाला परमार्थ सांगतील, पण माझ्या सोपान काका सारखा एकांत पुन्हा होणार नाही. एवढंच नाही, नामदेव महाराज म्हणतात देवा अरे काय सांगू तुला. नामा म्हणे देवा सांगून या काही. देवा तुला काय सांगू, आता माझ्या मुक्ताई आई साहेबासारखं गुह्य होणार नाही. याचाच अर्थ असा होतो वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी ना आता ऐसे कोणी होणे नाही. विठ्ठल बरोबर की नाही. दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. अभंग नामदेव महाराजांचा सेवेकरता निवडलेला आहे. आता सागर बाबा आदरणीय आमचे बाबा, बऱ्याचशा जणांचा असा गैरसमज होईल. महाराजांनी आज माऊली महाराजांनी अभंग घेतला गेले दिगंबर ईश्वर विभूती. 100% आज वर्ष श्राद्ध ऐकायला भेटतं का काय? बरोबर की नाही. खाली बसलेले माझा भाषा तुम्हाला समजते ना. मी लय लांबून नाही आलो ना, जवळूनच आलो. समजते का? बऱ्याचशा जणांचा असा गैरसमज होईल की हा अभंग सहजासहजी, बरं का भजनी मंडळ सगळे वयोवृद्ध मंडळी बसले, सहजासहजी अभंग एखादी व्यक्ती गेली प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्याला अभंग ऐकायला भेटतो. बरोबर की नाही? भेटतो की नाही? प्रत्येकाच्या स्टेटसला अभंग ऐकायला भेटतो. पण ऐका ना, माझ्या नामदेव महाराजांनी अभंग कोणा सामान्य व्यक्ती करता केलाच नाही. एक वाक्य बोलतो, माफी मागून बोलतो, वर्ष श्राद्धा करता अभंग केलाच नाही. वर्ष श्राद्धा करता अभंग केलाच नाही. काळ शब्द आला, मरण शब्द आला का घेता येतो. घरभरणी करता अभंग केलाच नाही. वास्तुशांती करता अभंग केलाच नाही. पण घर शब्द आला की घेता येतो. तसं आजचा अभंग म्हणजे वर्ष श्राद्ध स्पेशलिस्ट नाही. आजचा अभंग म्हणजे ज्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायाने समाधी घेतली, ज्या दिवशी माझ्या निवृत्तनाथ दादानं समाधी घेतली, ज्या दिवशी माझ्या सोपान काकानं समाधी घेतली आणि ज्या दिवशी माझ्या मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली, त्या दिवशी माझ्या नामदेव महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग नामदेव महाराजांचा सेवेकरता निवडलेला आहे. मायबाप ऐका, 4ही भावंड अवताराला आली. अवताराला आल्याच्या नंतर 4ही भावंडांच्या समाधीच्या जागा निश्चित झालेल्या होत्या. कीर्तन लक्ष देऊन ऐका. थोडं सांगतो पण हिताचं सांगतो. श्वाट बट स्वीट थोडे परिनिरे. थोडं सांगतो, कामाचं सांगतो, हिताचं सांगतो. नाशिक जिल्ह्यातले माणसं आहे आपण. नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या निवृत्तनाथ दादाची समाधी आहे. आज मी तुम्हाला वेगळं काही सांगतच नाही. 4ही भावंड अवताराला आले आणि 4ही भावंडांच्या समाधीच्या जागा निश्चित झाल्या होत्या. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही असेच बोलतात का? असंच बोलत नाही. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरी, ज्ञानदेव अलंकापुरी, सोपानदेव सासवडाशी आणि मुक्ताई उतरली खानदेशी. 4ही भावंडांच्या समाधीच्या जागा निश्चित झालेल्या होत्या. निवृत्तीनाथ दादा समाधी घेणार होते त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला. ज्ञानोबराय समाधी घेणार होते अलंकापुरी तीर्थक्षेत्राला. सोपान काका समाधी घेणार होते सासवड तीर्थक्षेत्राला. माझ्या मुक्ताई आई साहेब समाधी घेणार होता तापीच्या तीरावरती. मुक्ताई आई साहेब समाधी घेणार होत्या. पण मायबाप ऐका ना, लक्ष देऊन कीर्तन ऐका. आता समाधी पहिल्यांदा घ्यायची कोणी?
पहिल्यांदा समाधी घ्यायची कोणी, पण ऐका, माझ्या ज्ञानोबरायचं असं ब्रीद वाक्य होतं, माझ्या ज्ञानोबरायचं असं ब्रीद वाक्य होतं, जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे, जोपर्यंत मी या भूतलावरती आहे ना, तोपर्यंत मी माझ्या गुरुचा वियोग कधी सहन करणार नाही. मग ऐका, गुरुचा वियोग सहन करणार नाही. आता माझ्या ज्ञानोबरायनं समाधी घेण्याचं ठरवलं. ज्ञानोबरायनं समाधी घेण्याचं ठरवलं. प्रथम ज्ञानेश्वरे काढियेली वाट दरियेले वैकुंठ अलंकापुरी. अलंकापूर नगरीला माझ्या ज्ञानोबरायनं समाधी घेण्याचं ठरवलं. मायबाप ऐका, ज्ञानोबरायचं समाधी प्रकरण जर सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. एकच प्रमाण सांगतो, आता माझ्या ज्ञानोबरायनं समाधी घेतली. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानोबरायनं समाधी घेतली. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. ज्ञानोबरायनं समाधी घेतली. मायबाप ऐका, आता माझे ज्ञानोबराय समाधीला गेले. ज्ञानोबरायची समाधी झाल्याच्या नंतर आता सोपान काकानं समाधी घेण्याचं ठरवलं. सोपान काकानं समाधी घेण्याचं ठरवल्याच्या नंतर इंद्रनीळ पर्वत नेमियेला सोपान निवृत्तीसी जाणे त्र्यंबकेश्वरी. इंद्रनीळ पर्वतावरती सासवड तीर्थक्षेत्राला माझ्या सोपान काकानं समाधी घेण्याचं ठरवलं. पण मायबाप ऐका, एकच प्रमाण सांगतो, घेतियेले तीर्थ झाले तव विकळ, झाकियेले डोळे ब्रह्मबोधे. ब्रह्मबोधाने डोळे झाकले. सोपान काकानं समाधी घेतली. आता मात्र माझ्या मुक्ताई आई साहेबांना समाधी घेण्याचं ठरवलं. मुक्ताई आई साहेबांना समाधी घेण्याचं ठरवल्याच्या नंतर चौथी मुक्ताबाई नेहमी येली तापी. नामा म्हणे ख्याती केली यांनी. नामदेव महाराज म्हणतात त्यांनी ख्याती केली. चौथी मुक्ताबाई तापीच्या तीरावरती समाधी घेणार होत्या माझ्या मुक्ताई आई साहेब. आता मात्र मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली. पण कडाडली वीज निरंजनी जेव्हा, आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आता माझ्या मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली. तीनही भावंडांना समाधी घेतली. आता फक्त माझे निवृत्तनाथ दादा समाधी घेण्याचे राहिले होते. आता मात्र माझे निवृत्तनाथ दादा समाधीला जाणार होते. विठ्ठल विठ्ठल निवृत्तीनाथ दादा समाधी घेणार होते. मायबाप लक्ष देऊन ऐका कीर्तन. निवृत्तीनाथ दादा जगाच्या मालकाला प्रश्न विचारताय. निवृत्तीनाथ दादा जगाच्या मालकाला सांगताय, देवा माझ्या ज्ञानोबरायनं समाधी घेतली. सूर्यासारखा प्रखर असणारा माझा ज्ञानमय असणारा ज्ञानोबरायनं समाधी घेतली. आता मात्र माझ्या सोपान काकानं समाधी घेतली. मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली. देवा ऐक, ज्ञानोबरायनं समाधी घेतली तर डोळ्यानं बघत होतो. ज्ञानोबरायनं समाधी घेतली तर मला किंबहुना शेवटच्या क्षणी मी ज्ञानोबराय सोबत बोलत होतो. एवढंच नाही, सोपान काकानं समाधी घेतली तर सोपान काकाला सुद्धा डोळ्यानं बघत होतो. सोपान काकाची सुद्धा बोलणं घडत होतं. पण देवा ऐक, माझ्या मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली ना देवा, माझ्या मुक्ताई आई साहेबांनी समाधी घेतली तर काहीच बोलणे घडेल नाही. किंबहुना बोलणं घडलं नाही रे, डोळ्यानं पाहिलं नाही. एवढंच नाही मायबाप ऐका, निवृत्तीनाथ दादा जगाच्या मालकाला सांगताय, देवा अरे मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. मोठं होऊन जन्माला येणं एवढं सोपं नसतं. अरे मुक्ताई आई साहेबाला जर भूक लागली ना, मुक्ताई आई साहेबाला जर भूक लागली तर सोपान काकाचा हात घास भरवण्याकरता तयार होता. मुक्ताई आई साहेबाला जर माय बापाची आठवण आली ना, माझे सोपान काका सांत्वन करण्याकरता होते. मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. सोपान काकाला जर माय बापाची आठवण आली तर ज्ञानोबराय सांत्वन करण्याकरता होते. सोपान काकाला भूक लागली तर माझे ज्ञानोबरायचा हात मात्र सोपान काकाला घास भरवण्याकरता होता. एवढंच नाही, आता मात्र ज्ञानोबरायला जर माय बापाची आठवण आली ना, माझे निवृत्तनाथ दादा होते. ज्ञानोबरायला भूक लागली तर माझे निवृत्तनाथ दादा घास भरवण्याकरता होते. पण ऐका मायबाप, आता मात्र जर माझ्या निवृत्तनाथ दादाला जर माय बापाची आठवण आली ना, कधी रडता सुद्धा येत नव्हतं. कधी रडता सुद्धा येत नव्हतं. कारण मी रडलो तर माझ्या भावंडांनी कुणाकडे बघायचं. एवढंच नाही, भूक लागली ना सांगता येत नव्हतं. सांगता सुद्धा येत नव्हतं की भूक लागली. मी जर म्हटलो भूक लागली तर बाकीच्यांनी काय करायचं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायला म्हणावं लागलं, मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. जो मोठा असतो ना त्याला यातना सुद्धा कठीण असतात. जयांगी मोठेपणा, कठीण दया यातना कठीण लहानपण दे
लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. जया अंगी मोठेपण आणि तया यातना कठीण. निवृत्तीनाथ दादा म्हणतात मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. किती यातना सहन केल्या ते आम्हाला माहिती आहे. मोठं होऊन जन्माला येणं सोपं नसतं. आता मात्र माझ्या तीनही भावंडांनी समाधी घेतली. देवा आता एक काम कर, आता जास्त उशीर करू नको. आता त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला जा आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला जाऊन आता मात्र मला समाधी द्या. निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जी केशवा सिद्ध व्हावे. एवढंच नाही, निवृत्तीदास म्हणे सहजासहजी हरी बोलविली सारी सुखधामा. देवा अरे माझं चित्त दाही दिशेला सैरा वैरा धावतय. दाही दिशा चित्त झाले ऐसे सैरा. आता शारंगधरा सिद्ध व्हावे देवा. आता माझे कष्ट घेऊ नको, आता माझे श्रम नको घेऊ हरी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसे. आता मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला समाधीला जा. एवढंच नाही, हे देवा आता नामदेव महाराज जगाच्या मालकाला सांगतात देवा माझ्या निवृत्तीनाथ दादाचे जास्त कष्ट घेऊ नको. यदा कदाचित माझे निवृत्तीनाथ दादा सुद्धा मुक्त आई साहेबासारखे गुप्त होऊन जातील. माझ्या निवृत्तीनाथ दादाचे जास्त कष्ट घेऊ नको. नामा म्हणे देवा दिवस नाही आता, आणि त्वरे वेगी संता सिद्ध करा. आता लवकर निवृत्तीनाथ दादाला समाधी द्या. असं म्हटल्याबरोबर आता मात्र एका बाजूनं कर्तुम अन्यथा कर्तुम स्वतः जगाचा मालक आहे, आणि एका बाजूनं रुक्मिणी आई साहेब आहे. विमानी बैसले विठ्ठल सुखमृती. घेतला निवृत्ती मध्यभागी. निवृत्तीनाथ दादाला मध्यभागी घेतलं, आणि मध्यभागी घेतल्याच्या नंतर आता मात्र आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा, आणि कार्य हे गोविंदा सिद्धी नावे देवा. आता तुम्ही लवकर सप्तशृंगी गडावरती चला. सप्तशृंगी गडावरती गेल्याच्या नंतर आदिमाया तेथे होईल दर्शन. संत साधुजन भेटतील. आदिमाया शक्तीचं दर्शन होईल. सगळे संत महात्मे भेटतील देवा. एवढंच नाही, आता मात्र नामदेव महाराज जगाच्या मालकाला सांगतात देवा तुझ्यामुळे मला सगळी तीर्थयात्रा घडली. नामा म्हणे धन्य तुझ्या योगी हरी घडली सारी तीर्थयात्रा देवा. अरे तुझ्यामुळे मला सगळी तीर्थयात्रा घडली देवा. तुझ्यामुळे मला यथा सांग तीर्थयात्रा घडली. ज्या वेळेस हा संवाद चालू होता ना, आता मात्र निवृत्तीनाथ दादाचं मन मात्र उदास झालेलं होतं. लक्ष देऊन कीर्तन ऐका मायबाप. निवृत्तीनाथ दादाचं मन मात्र उदास झालेलं होतं. कोण टाळ वाजवतंय, कोण मृदंग वाजवतंय, कोण गायन करतंय, पण निवृत्तीनाथ दादाच्या मनाचं सांत्वन करतंय. टाळ मृदंग गायन पुढती रंजविती अवघे निवृत्तीसी. निवृत्तीनाथ दादाचं मनाचं मनोरंजन करायला लागले. गीतार्थ करती योगी मुनिजन रंजविती मन निवृत्तीचे. पण माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या मुखामध्ये एकच वाक्य होतं मायबाप. माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या मुखामध्ये एकच वाक्य होतं, आत्मसुख एक बोलती बोलणी ज्ञानराज म्हणे आठवतो. ज्ञानराज माझ्या ज्ञानोबराय मला आठवताय देवा. कारण माझ्या ज्ञानोबराय सारखा शिष्य आता पुन्हा होणार नाही. माझ्या ज्ञानोबराय सारखा भाऊ सुद्धा आता पुन्हा होणार नाही. माझ्या ज्ञानोबराय सारखा शिष्य आता पुन्हा होणार नाही. कारण अमर्यादा कधी केली नाही येणे. शिष्य गुरुपण सिद्धी नेले. मर्यादेचं कधी उल्लंघन केलं नाही, कधी अमर्यादा केली नाही देवा. तू अगोदरच उलट केलं रे, अगोदरच उलट केलं. अगोदर मी समाधी घ्यायला पाहिजे होती. केले ना जगाच्या मालकाला सांगता देवा अरे ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले उफराटे नारायणे देवा. अगोदरच तू उलट केलं रे. अगोदर मी समाधी घ्यायला पाहिजे होती. मोठा होतो ना, अगोदर मी समाधी घ्यायला पाहिजे होती. पण अगोदर मात्र तू ज्ञानोबरायला समाधी दिली देवा. आता मला माझ्या ज्ञानोबरायची आठवण होते रे. एवढंच नाही देवा, ज्ञानोबरायची आठवण होते. एवढंच नाही, ऐक ना देवा, माझ्या मुक्ताई आई साहेबासारखी बहीण सुद्धा आता पुन्हा होणार नाही. ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता आईशी सखी नाही कोणी. माझ्या मुक्ताई आई साहेबासारखी बहीण आता पुन्हा होणार नाही. सगळ्यात जास्त आठवण मला माझ्या मुक्ताईची येते.
सगळ्यांशी बोलणं घडलं, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांशी बोलणं घडलं, सगळे डोळ्यांना पाहत होतो, पण अवघ्या परीच कष्ट केले मुक्ताईने आणि काहीच बोलणे घडले नाही देवा. एवढं सुद्धा बोलणं घडलं नाही रे, थोडं सुद्धा बोलणं घडलं नाही देवा. सगळं दृश्य नामदेव महाराज पाहत होते, सगळं दृश्य नामदेव महाराज पाहत होते. नामदेव महाराज सगळं दृश्य पाहता 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 आता मात्र नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणतात, देवा नामा म्हणे विठोबा ऐकसी बोलणे, नावगे यांचे म्हणे कळवळती देवा. सगळे संत महात्मे रडायला लागले. हे दृश्य बघितल्याच्या नंतर आता मात्र हे सगळा संवाद चालू असताना सगळे मात्र सप्तशृंगी गडावरती पोहोचले होते. सप्तशृंगी गडावरती पोहोचले. सप्तशृंगी गडावरती पोहोचल्याच्या नंतर आदिमाया शक्तीचं दर्शन घेतलं. आदिमाया शक्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे संत महात्मे भेटले. 3 दिवस आता मात्र निवृत्तनाथाचा उत्सव सप्तशृंगी गडावरती केला. 3 रात्र तेथे राहिले गोपाळ. मग म्हणती सकळ चला आता. सगळे मात्र 3 रात्र तिथं राहिले. 3 रात्र तिथं राहिल्याच्या नंतर आता मात्र सगळे निघाले. पंचमीचे दिवशी आले पंचवटी, उतरले तटी गौतमीचे गोदावरी मातेच्या तीरावरती. पंचमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावरून प्रस्थान केलं आणि पंचमीच्या दिवशी आता पंचवटीवरती आले. पंचवटीवरती आल्याच्या नंतर विसोबा खेचर परिसा भागवत अनेक ते संत बैसविले. जगाच्या मालकानं सगळे संत मांदियाळी आता मात्र गोदावरीच्या तीरावरती बसवली. सगळे संत मांदियाळी गोदावरीच्या तीरावरती बसवल्याच्या नंतर 5 दिवस मात्र गोदावरीच्या तीरावरती उत्सव केला. 5 दिवस माझ्या निवृत्तीनाथाचा उत्सव गोदावरीच्या तीरावरती झाला. आता दशमीचा दिवस उजाडला. दशमीचा दिवस उजाडल्याच्या नंतर दशमीच्या दिवशी केले ते प्रस्थान विधी नारायण सांगत असे. दशमीच्या दिवशी सकल संतांनी प्रस्थान केलं. सगळे संत महात्मे आता त्र्यंबकेश्वराच्या दिशेने निघाले. उठले वैष्णव आणि ऋषिकेश, आले त्र्यंबकाशी निवृत्तीराज. सगळे संत महात्मे, सगळे ऋषिकेश, सगळे वैष्णव आता मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आले. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आल्याच्या नंतर आता माझ्या निवृत्तीनाथाच्या मुखातलं वाक्य आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादा म्हणतात, देवा हरिहरीश्वराशी जाऊ आता, म्हणजे त्र्यंबक राजाच्या दर्शनाला जाऊ. त्र्यंबक राजाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर आता मात्र एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीचा दिवस उजाडला. नामदेव महाराज म्हणतात, पश्चिम दिशेला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी माझ्या निवृत्तीनाथ दादाची अनादी कालापासून समाधी आहे. पश्चिमेशी स्थळ अनादी समूळ उघडली शिळा समाधीची. पश्चिम दिशेला अनादी काळापासून माझ्या निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. एवढंच नाही, जगाच्या मालकाच्या मुखातून निघालेले उद्गार आहे. जगाचा मालक म्हणतो ही समाधी आजकालची नाही, ही समाधी आजकालची नाही. मग म्हणती ती पूजा केली असे. अनादी कालापासून ही शेजा आहे, अनादी कालापासून ही समाधी आहे. देवा अनादी कालापासून माझ्या निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा जागा निरंजनी आणि युगादी दुनी धुपत आहे. युगादी कालापासून इथं मात्र दिव्याची जी काही दुनिया आहे ती चालू आहे. हे असं वाक्य ऐकल्याच्या नंतर आता मात्र लक्ष देऊन ऐका. आता मात्र सकल संत आता मात्र समाधी बघण्याकरता येत होते. त्या समाधी बघण्याकरता आल्याच्या नंतर तुळशी बेल पुष्प समर्पिली वरी म्हणती पूजा आधी केली असे. तुळशी बेल पुष्प सगळं काही समाधीवरती अगोदरच होतं. काय होतं समाधीजवळ? सभोवती दीपे लाविले समाधी म्हणती आधी पूजा केली असे. एवढंच नाही, अनादी ही पूजा केली म्हणती संत. आता कोणी आत उतरू नये, आता मात्र कोणी आत उतरू नका. अनादी कालापासूनच इथं पूजा केलेली आहे, अनादी कालापासून इथं पूजा केलेली आहे. आता कोणी आत उतरू नका असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा स्थळ काय चांगले, दुर्वा दर्भ फुले वाई येली. असं म्हटल्याच्या नंतर मायबाप ऐका. आता द्वादशीचा दिवस उजाडला. आता मात्र द्वादशीच्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधी द्यायची होती. द्वादशीच्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधी द्यायची होती. द्वादशीचा दिवस उजाडला आणि द्वादशीचा दिवस उजाडल्याच्या नंतर पुष्करणी काठी वैष्णवांचे भार देव ऋषीश्वर जेवताती. सगळे संत महात्मे जेवायला बसले. लक्ष देऊन कीर्तन ऐका. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलस्थान निदानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता. म्याची नेमी येला साता काळुग्रासी तसे भूता. असा असणारा जगाचा मालक आता मात्र पात्र वाढतोय. अवघिया पात्रे वाढली नारायणे.
सगळे मात्र आता मात्र जगाचा मालक पात्र वाढतोय. अवघिया पात्रे वाढली नारायणे, सोडती पारणे निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादा पारणं सोडायला लागले. जगाच्या मालकानं पात्र वाढले, पण ऐका ना, संकट काही जीवनामध्ये कमी नव्हते. मायबाप निघून गेलेले होते ना, कोणी घास भरवण्याकरता नव्हतं. मायबाप निघून गेलेले होते, कोणी घास भरवण्याकरता नव्हतं. पण आता जगाचा बाप आणि जगाची आई एका बाजूने आहे. एका बाजूने जगाचा बाप आहे, एका बाजूने जगाची आई आहे. आता मात्र विठोबा रकुमाई घेतला निवृत्ती. जेवता ती पंक्ती गोपाळांच्या. सगळ्या पंक्ती जेवायला बसल्या. सगळ्यांचे जेवण आटोपले. जेवण आटोपल्याच्या नंतर आता मात्र सगळ्यांनी विडे घेतले. सगळ्यांनी विडे घेतल्याच्या नंतर मायबाप ऐका, आता शेवटच्या कीर्तनाला सुरुवात झाली. शेवटच्या कीर्तनाला सुरुवात झाली. शिरापतीच्या कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर, शिरापतीच्या कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास, नव्हतो कासावीस निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादाचं मन मात्र कासावीस व्हायला लागलं. निवृत्तीनाथ दादाचं मन कासावीस व्हायला लागलं. एवढंच नाही, निवृत्ती देवासाठी स्पुंदती ऋषीश्वर लावी याला पदर डोळी असे. सगळे संत महात्म्यांनी डोळ्याला पदर लावला. सगळे संत महात्मे रडायला लागले. मायबाप तितक्यामध्ये गरुडावरी पुंडलिके घाती याला साज. पुंडलिक रायानं गरुडावरती साज घातला. पुंडलिक रायानं गरुडावरती साज घातला. मायबाप गरुडावरी साज घालून आता मात्र निवृत्तीनाथ दादाला संपूर्ण त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा केली. संपूर्ण त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा करून गरुडावरी पुंडलिके घाती याला साज आले समाधीशी निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादा समाधी जवळ आले. आता मात्र नामदेव महाराज सांगतात, चालली विमाने वाजतसे घंटा, उठा आता भेटा अवघे जन. सगळे मात्र निवृत्तीनाथ दादाला भेटा असं म्हटल्याच्या नंतर सगळे मात्र निवृत्तीनाथ दादाला भेटायला लागले. तितक्यामध्ये नामा म्हणे पुढे उभे नारायण, आरंभिले नमन निवृत्तीराजे. निवृत्तीनाथ दादानं नमनाला सुरुवात केली. नमनाला सुरुवात केल्याच्या नंतर नमो गुप्तनाथा तुझं नमन, नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण. एवढंच नाही, निवृत्ती देव वंदिले सकळांची पाऊले आणि तीर्थ ते घेतले विठोबाचे. विठोबाचं तीर्थ घेतलं. एवढंच नाही, अवघ्या जनालागी केला नमस्कार. सगळ्या जनाला नमस्कार केला. आता मात्र विश्वाचे गुरु समाधी घेणार होते. विश्वाचे गुरु समाधीला जाणार होते. समाधीची पाळी बैसली सकळी केला या गोपाळी जय जयकार. विश्वाचे गुरु समाधी घेणार होते. मायबाप ऐका, विश्वाचे गुरु समाधीला जात असताना निवृत्तीच्या संगे पुंडलिक पांडुरंग आणि सिद्ध झाले सांग समाधीशी. समाधीला सिद्ध झाले. एवढंच नाही, समाधीची वेळ होती. पताकाची छाया आली समाधीवरी. उतरले खाली निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादा खाली उतरले. मायबाप ऐका, पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी सिद्ध झाले सांग समाधीशी. पुंडलिक राय पांडुरंग स्वतः बरोबर गेले. आता मात्र नामदेव महाराज म्हणतात, देवा नामा म्हणे काय पहावे आता, गेला पंढरीनाथ चिद भानुतो. आता मात्र संत महात्मे निवृत्तीनाथ दादा अवताराला आले. आता मात्र समाधीला गेले. कीर्ती रूपानं शिल्लक राहिले अभंगाचं पहिले. लक्ष देऊन ऐका कीर्तन. आता मात्र विश्वाचे गुरु समाधीला जाताय. ठरवलं असतं तर माझ्या निवृत्तीनाथ दादानं कुठेही समाधी घेतली असती. पण ऐका ना, समाधी करता जिल्हा निवडला नाशिक जिल्हा. समाधी करता जिल्हा निवडला नाशिक जिल्हा. मायबाप ऐका, ठरवलं असतं तर कोणत्याही प्रांतामध्ये समाधी घेतली असती माझ्या निवृत्तीनाथ दादानं. पण ऐका, समाधी करता जिल्हा निवडलाय नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला माझ्या निवृत्तीनाथ दादानं समाधी घेण्याचा निर्णय घेतला. समाधी त्र्यंबक शिखरी आणि मागे शोभे ब्रह्मगिरी टाळ हळू. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला माझ्या निवृत्तीनाथ दादानं समाधी घेतली. मायबाप ऐका, विश्वाचं कल्याण करण्याकरता माझ्या निवृत्तीनाथ दादानं आपला नाशिक जिल्हा निवडला. या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र जवळ आहे आपल्याला. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला आता विश्वाचे गुरु समाधी घेणार आहे. तुम्ही ज्ञानोबरायची समाधी तुमच्या कानाला पडली असेल.
ज्ञानोबरायचं समाधी प्रकरण, ज्ञानोबरायची समाधी तुम्ही ऐकली असेल, सोपान काकाची समाधी तुम्ही ऐकली असेल, मुक्ताई आईसाहेबाची समाधी तुम्ही ऐकली असेल, पण ऐका ना मायबाप, तुम्ही माझ्या निवृत्तनाथ दादाची समाधी मात्र अजून ऐकली नसेल. ऐका, असंच असतं. मोठं होऊन जन्माला याच्या करता सांगत होतो, मोठं होऊन जन्माला एवढं सोपं नसतं. सगळ्यांचे समाधीचे अभंग, सगळ्यांचे समाधीचे कीर्तन तुम्ही युट्यूब वरती बघा, ऐकले असतील, पण माझ्या निवृत्तनाथ दादाचं समाधीचं कीर्तन आपण अजून युट्यूब वरती बघितलं नाही, किंबहुना कोणाचं ऐकलं नसेल. ऐका, आता मात्र निवृत्तीराज बैसले समाधी सुचित चिन्मय ती ज्योत उजळली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, विश्वाचे गुरु समाधीला जाताय. मायबापाची अवस्था झाली होती, तुमचं सुद्धा अंतकरण भरून येईल. कधीतरी विचार करून बघा, यदा कदाचित जर आपल्या घरातला 20-25 वर्षाचा व्यक्ती निघून गेला ना, काय अवस्था होते आपल्या अंतकरणाची, कधीतरी विचार करा. ज्ञानोबराने समाधी घेतली, सोपान काकाने समाधी घेतली, मुक्ताई आईसाहेब निघून गेल्या, आता मात्र विश्वाचे गुरु समाधी घेताय. एकाच कुटुंबामधले 4ही व्यक्ती समाधीला जाताय. मायबाप लक्ष देऊन ऐका. पुंडलिक रायाचं हृदय मात्र आता असा अवस्था झाली हृदयाची. निवृत्तीनाथ दादा मात्र आता समाधीच्या जागेवरती आहे. समाधीच्या जागेवरती निवृत्तीनाथ दादा असताना मायबाप लक्ष देऊन ऐका ना, अंत करून भरून येईल मायबाप तुमचं. 20-22 वर्षाचा युग पुरुष आता समाधीला जातोय ना. समाधीला जात असताना आता मात्र पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा, नावगी यांचे डोळा असू येते. सगळे संत महात्मे रडायला लागले, सगळे संत महात्मे रडायला लागले. मायबाप ऐका, सगळे संत महात्मे रडत असताना पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा, नावगी यांचे डोळा असू येते. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्या सत्तेनं संपूर्ण जगत चालतं ना, ज्याच्या सत्तेनं संपूर्ण जगत चालतं ना, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ज्याच्या सत्तेनं ज्यानं ठरवलं ना उत्पत्ती करतो, आणि ज्यानं ठरवलं तर संहार सुद्धा करतो. असा असणारा जगाचा मालक रडायला लागला. सामान्य लोक रडतील यात विशेष नाही हो, सामान्य लोक रडतील यात विशेष नाही ना. जगाचा मालक रडायला लागला. विठोबाचे हृदय आलेसे भरून झाकी येले नयन निवृत्ती राजे. ज्या वेळेस विठोबाचं हृदय भरून आलं मायबाप, जगाच्या मालकाचं हृदय भरून आल्याच्या नंतर आता मात्र निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केले. निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केले. आता मात्र पुंडलिक रायानं पुंडलिके आणले विठोबासी बाहेर. पुंडलिक रायाने विठोबाला बाहेर आणलं. पुंडलिक रायाने विठोबाला बाहेर आणल्याच्या नंतर माईबाप लक्ष देऊन ऐका. सगळ्या संत महात्मांनी सगळ्या वैष्णवांनी नमस्कार केला. पुंडलिके आणले विठोबासी बाहेर केला नमस्कार वैष्णवांनी. सकल संतांनी नमस्कार केला. सकल संतांनी नमस्कार केल्याच्या नंतर राजी रखुमाबाई बैसल्या गईवरत. अनेक संत महंत उसनपती सगळे संत महात्मे रडायला लागले. हो 750 वर्ष झाले माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधीला जाऊन. सगळे संत महात्मे रडायला लागले. अवस्था पाहिल्याच्या नंतर नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा. घाला आता शिळा समाधीशी. समाधीला शिळा घातल्याबरोबर मायबाप लक्ष देऊन ऐका ना. समाधीला शिळा घातल्याच्या नंतर आता मात्र नामदेव महाराजांचे 4 पुत्र होते. नारा विठा गोंदा मादा झालेसे विकळ. जाकेली शिळा समाधीची. समाधीला शिळा लावल्याच्या नंतर नामदेव महाराजांच्या 4ही पुत्रांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. एवढंच नाही, गंधर्व आणि देव चिंतावती भारी.
आणि दीर्घ ध्वनी करी नारा विठा। सगळे मात्र रडायला लागले। ऐका ना, आता नामदेव महाराजांच्या मुखातले निघालेले 4 प्रमाण असे, नामदेव महाराजांच्या मुखातून निघालेले 4 प्रमाण असे, मायबाप लक्ष देऊन ऐका। विश्वाच्या गुरुची समाधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। विश्वाच्या गुरुची समाधी मी तुम्हाला सांगतोय मायबाप ऐका। आता मात्र नामदेव महाराज म्हणतात, परिसा भागवत करी तसे शोक, म्हणती देवा दुःख अति झाले। जगाच्या मालकाला सांगताय, देवा द्वादशी समाधी दिदली निवृत्तीशी, आणि अवघ्या जनाचे दुःख झाले देवा। संपूर्ण जगाला दुःख झाले रे, संपूर्ण जगाला दुःख झालं देवा। ऐक ना आता देवा, लोपल असे भानू पडल असे अंधार, गेला योगेश्वर निवृत्तीराज। निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा दाखवता येणार नाही माईबाप। निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा होणार सुद्धा नाही ना। नामा म्हणे निवृत्ती सारखा योगी नाही आता जगी दावावया। निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा दाखवता येणार नाही। एवढंच नाही माईबाप ऐका, ज्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाने समाधी घेतली ना, 3 गोष्टी या जगामध्ये शिल्लक ठेवून गेले। पहिली गोष्ट या जगामध्ये शिल्लक ठेवून गेले ना, ते समाधी रूपानं गेले। योगीराज अनादि जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी, आता फक्त समाधी जगामध्ये शिल्लक राहिल्या। दुसरी गोष्ट ज्ञान जगामध्ये शिल्लक राहिलं। नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी। जगामध्ये फक्त ज्ञान शिल्लक राहिलं। एवढंच नाही मायबाप ऐका ना, गेले त्या विभूती अनादि अवतार, आता देवा फार आठवते देवा। आता विश्वाच्या गुरुनं समाधी घेतली। शेवटची गोष्ट या जगामध्ये फक्त कीर्ती शिल्लक राहिली। गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। आता फक्त कीर्ती रूपाने शिल्लक राहिले। बोला प्रत्येकानं जगा माझे, जगा माझे, जगा जगा माझे
गेली दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता मात्र माझ्या विश्वाच्या गुरुनं माझ्या निवृत्तनाथ दादानं समाधी घेतली. मायबाप विश्वाच्या गुरुनं समाधी घेतली. आता मात्र पंढरीचा पोहा आलासे बाहेर. कीर्तन गजर पुढे होत सगळे मात्र संत महात्मे बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर 5 दिवस उत्सव केला निवृत्तीसी. काला अमावस्येसी त्र्यंबकेश्वरी. अमावस्येला मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला काला केला. आता मात्र नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणतात, देवा आता मात्र आषाढीची यात्रा जवळ आली. आता मात्र आषाढीची यात्रा जवळ आली. नामा म्हणे हरी जावे आषाढीशी. आली एकादशी पंढरी. आता तुम्ही पंढरी तीर्थक्षेत्राला जा. आता मात्र एकादशी जवळ आली. आता मात्र जगाचा मालक बाहेर आला. सगळे संत महात्मे बाहेर आले. त्र्यंबकेश्वर पासून 5 कोस अंतरावरती आल्याच्या नंतर 5 कोस अंतरावरती आल्याच्या नंतर आता मात्र सगळ्यांनी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राकडे आपलं मुख फिरवलं. आणि मुख फिरवल्याच्या नंतर सगळ्यांनी आता मात्र निवृत्तनाथ दादाला वंदन केलं. वंदन केल्याच्या नंतर नामदेव महाराज आता जगाच्या मालकाला सांगताय, शेवटची समाधी झाली जैशी तैशी आणि तुझं ऋषिकेशी समर्पिली. आता मात्र कोण आळंदीच्या दिशेने जाणार होतं, कोण पंढरपूरच्या दिशेने जाणार होतं, कोण मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला राहणार होतं. तेवढ्यामध्ये नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणतात, देवा दिगंबर स्वरूप ईश्वर विभूती अवताराला आल्या ना. दिगंबर स्वरूप ईश्वर विभूती अवताराला आल्या. कीर्ती रूपानं शिल्लक राहिल्या. दिगंबर स्वरूप ईश्वर विभूती अवताराला आल्या. कीर्ती रूपानं शिल्लक राहिल्या. देवा अरे त्यांचं वैराग्य मी माझ्या कानानं ऐकलं. आता मात्र माझ्या निवृत्तनाथ दादासारखे, माझ्या ज्ञानोबरायसारखे, सोपान काकासारखं आणि माझ्या मुक्ताई आईसाहेबासारखे संत पुन्हा होणार नाही. अभंगाचं दुसरं वैराग्याच्या गोष्टी ऐकल्याचा कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्याचा कानी. वैराग्याच्या गोष्टी नामदेव महाराज म्हणतात, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी ना आता आईसे कोणी होणे नाही. तुम्ही केव्हापासून म्हणत असतील महाराज त्यांचंच बोलताय, तेच प्रमाणे सांगताय. पण ऐका, आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ब्रह्मगिरीच्या खुशीमध्ये आपण जन्माला आलो ना. आपल्या निवृत्तनाथ दादांना आपल्या करता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला समाधी घेतली. आता मात्र शिवे अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्य पावन करण्याकरता, आपला नाशिक जिल्हा पावन करण्याकरता माझ्या निवृत्तनाथ दादांना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये समाधी घेतली. आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्याला अभिमान असला पाहिजे. याच्याकरता मी सगळे
वयोवृद्ध माणसं माझ्या समोर बसले, सगळे पितृतुल्य मंडळी टाळ घेऊन उभे आहे। याच्याकरता अतिशय निवृत्तीनाथ दादाचं समाधी प्रकरण सांगत असताना मला आज असं वाटतंय ही सगळे जे काही मंडळी आहे ना, सगळे आता मगाशी बोलता बोलता विषय झाला, ही सगळी मंडळी त्र्यंबकेश्वरला पौषवारीला भेटत असतात, सगळे पौषवारीला भेटत असतात। मायबाप ऐका ना, एवढा त्रास सहन केला त्यांनी, एवढा त्रास सहन केला ना, ज्या ज्ञानोबरायला समाजानं मधुकरी मिळू दिली नाही, आज त्याच ज्ञानोबरायच्या दर्शनाकरता 5-5 किलोमीटरची लाईन आहे। ज्या निवृत्तीनाथ दादाला या समाजानं मधुकरी मिळू दिली नाही, ज्या निवृत्तीनाथ दादाला या समाजानं मान्यता दिली नाही, या तुम्ही पौषवारीला आजही लाखोनं समाज पौषवारीला गर्दी करतोय। फक्त थोड्या दिवस त्रास सहन केला, आज समाज मात्र उदो करतोय। नामदेव महाराज म्हणतात, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी ना, आता ऐसे कोणी होणे नाही। आता पुन्हा असं किती युग लोटून गेले, किती युग पलटून गेले, आता असे होणार नाही। कसे होणार नाही तर जगाला परब्रह्माची खूण सांगणारे होतील, पण जगाला ज्ञान सांगणारे होतील, पण माझ्या निवृत्तीनाथ दादासारखं साधन होणार नाही। अभंगाचं 3रं चरण। सांगतील ज्ञान म्हणतील कोण, 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 हो नयेची साधन निवृत्तीचे, नयेची साधन निवृत्तीचे, हो नयेची साधन निवृत्तीचे, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी, साधन निवृत्ती, नयेची साधन निवृत्ती, नयेची साधन निवृत्ती, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या सांगतील ज्ञान म्हणतील खून, नयेची साधन निवृत्तीचे। माझ्या निवृत्तीनाथ दादासारखं साधन आता होणार नाही, माझ्या निवृत्तीनाथ दादासारखं योगी आता पुन्हा होणार नाही, आता ते होणे शक्य नाही। मग नामदेव महाराज म्हणतात, जगाला ज्ञान सांगणारे होतील, जगाला खून सांगणारे होतील मायबाप, पण निवृत्तीनाथ दादासारखे आता मात्र पुन्हा होणार नाही, निवृत्तीनाथ दादासारखं साधन पुन्हा होणार नाही। म्हणून वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही। एवढंच नाही, जगाला परब्रह्म डोळ्यानं दाऊ असं म्हणणारे होतील, जगाला परब्रह्म डोळ्यानं दाखवू असं म्हणणारे होतील, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, आणि कोणा नाही युक्ती ज्ञानोबाची। माझ्या ज्ञानोबरायसारखी युक्ती आता पुन्हा होणार नाही, माझ्या ज्ञानोबरायसारखी युक्ती आता पुन्हा होणार नाही। एवढंच नाही, ऐका ना मायबाप, ऐका, निवृत्तीनाथ दादाची समाधी मी तुम्हाला सांगितली, तुम्ही लक्ष देऊन समाधी ऐकत होता। समाधी ऐकत असताना ऐका, समाधी श्रवणाचा एवढा फायदा आहे, समाधी श्रवण जो करील निशिदिनी त्याशी चक्रपाणी देईल भेटी। एवढंच नाही, जो कोणी बैसेल समाधी श्रवणा त्यासी येणे लागे वैकुंठाशी, तो वैकुंठाला येतो। एवढं समाधी श्रवणाचा फायदा आहे। मग परब्रह्म डोळ्यानं दाखवणारे होतील, पण ज्ञानोबरायसारखी युक्ती होणार नाही। ऐका ना सागर बाबा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 धाम आहे बरं का, 4 आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 धाम आहे। तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही इतर राज्यातले ऐकले होते, पण आपल्या महाराष्ट्रातले 4 धाम सांगतो। आपण ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये राहतोय ना, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र एक धाम आहे, आळंदी तीर्थक्षेत्र एक धाम आहे, सासवड तीर्थक्षेत्र एक धाम आहे, आणि मुक्ताई नगर हे तीर्थक्षेत्र एक धाम आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 धाम आहे। विठ्ठल विठ्ठल, 4
चारही धाम ज्यांच्यामुळे झाले ना त्यांनी अतिशय त्रास सहन केला. त्रास सहन करत असताना एवढा त्रास सहन केला, एवढा त्रास सहन केला. असं असताना मायबाप जोपर्यंत संत या भूतलावरती असतात ना तोपर्यंत संतांचा महिमा या जगाला कळत नाही. संत या भूतलावरती असतात तोपर्यंत संतांचा महिमा कळत नाही. पण ऐका ना, संत निघून गेल्याच्या नंतर पुन्हा कधीच मिळत नाही. संतांचा महिमा या भूतलावरती जोपर्यंत संत उपस्थित आहे तोपर्यंत संत महात्मे कळत नाही हो. तोपर्यंत संत महात्म्यांची किमया आम्हाला कळत नाही. जर संत महात्म्यांची किमया आम्हाला कळाली असते तर माझ्या निवृत्तीनाथ दादाला, माझ्या सोपान काकाला, माझ्या ज्ञानोबरायला, माझ्या मुक्ताई साहेबाला त्रास झालाच नसता. संतांचा महिमा जर आपल्याला कळाला असताना तर मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबरायला काट्याच्या काठीनं मारलंच नसतं. संतांचा महिमा जर आपल्याला कळाला असता, संतांचा महिमा जर आपल्याला कळाला असता तर विसोबा चाट्यानं माझ्या ज्ञानोबरायला मधुकरी मिळू दिली असती. संतांचा महिमा जर कळाला असता सामान्य जगाला जर संतांचा महिमा कळाला असताना मायबाप तर माझ्या नाद बाबाला या समाजानं त्रास दिलाच नसता. पण असं आहे ना, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, किंबहुना बुडते हे जन न देखवे डोळा. रूपानं शिल्लक राहतात, कीर्ती रूपानं शिल्लक राहतात, ज्ञान रूपानं शिल्लक राहतात. आता मात्र ऐका, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, कोणानं ही युक्ती ज्ञानोबाची. माझ्या ज्ञानोबासारखी युक्ती आता पुन्हा होणार नाही. एवढंच नाही हो, जगाला किती अर्थ करणारे भेटतील, जगाला परमार्थ सांगणारे भेटतील, अर्थ करणारे भेटतील, पण सोपान काका सारखा एकांत होणार नाही. अभंगाचं करतील अर्थ सांगतील परमार्थ, 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 करतील अर्थ करतील अर्थ सांगतील परमार्थ, करतील अर्थ सांगतील परमार्थ. घेतलेल्या अभंगाच्या 5व्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, करतील अर्थ सांगतील परमार्थ, न हे पा एकांत सोपानाचा. माझ्या सोपान काकासारखं एकांत आता पुन्हा होणार नाही. एवढंच नाही, नामा म्हणे देवा सांगून या काही, न हे मुक्ताबाई गुह्य तुझे. माझ्या मुक्ताई आई साहेबासारखं गुह्य होणार नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आता निवृत्तीनाथ दादासारखे, सोपान काका
सारखे, ज्ञानोबरायसारखे आणि माझ्या मुक्ताई साहेबासारखे पुन्हा होणार नाही मायबाप. म्हणून वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेव महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला. 10-15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे, ते मी मुद्दामून ठेवले. नामदेव महाराजांचं अभंग आपण सेवेकरता निवडला. या अभंगाचा अर्थ जे मी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, जिथं मी जे गुरुवाऱ्यांकडून ज्ञान ग्रहण केलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हा अभंग ज्या उद्देशानं नामदेव महाराजांनी उच्चारला, ज्या अभंगाचा उद्देशच आहे, तर अभंग जगासमोर मांडणं हे एका कीर्तनकाराचं काम असतं. म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. हा अभंग काय वर्षश्राद्ध स्पेशालिस्ट नाही. हा अभंग कोण्या सामान्य व्यक्ती करता झाला नाही. हा अभंग कोण्या सामान्य व्यक्ती करता झाला नाही. हा अभंग ज्या दिवशी विश्वाच्या गुरुनं समाधी घेतली, ज्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायने समाधी घेतली, ज्या दिवशी सोपान काकानं समाधी घेतली, मुक्ताई आई साहेबानं समाधी घेतली, यांच्याकरता अभंग झाला. त्या अभंगाचा अर्थ जशी गुरुवाऱ्यांनी बुद्धी दिली तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता 2-3 गोष्टी सांगतो, लक्ष देऊन ऐका. जाता जाता 2-3 गोष्टी सांगतो. आज धर्माचं रक्षण करणं काळाची गरज आहे. धर्म वाचला पाहिजे. कारण आता रामनवमी, हनुमान जयंती हा जो काही पर्वकाळ होऊन गेला, रामनवमीचा जो पर्वकाळ होऊन गेला, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, किंबहुना धर्माचं रक्षण करण्याकरता माझ्या रामप्रभूचा अवतार झाला होता. म्हणजे धर्माचं रक्षण करणं काळाची गरज आहे. ऐका तरुण पोरांनो, भरपूर तरुण पोरं कीर्तनाला उपस्थित आहे. आपल्या धर्मावरती प्रेम करायला शिका. कारण धर्म वाचला तर आपण वाचू, जर धर्म वाचला नाही तर आपण वाचणार नाही. आज आपला धर्म धोक्यात आलाय, म्हणून धर्मावरती प्रेम करायला शिका. प्रत्येक आज पितृतुल्य मंडळी इथं उपस्थित आहे. प्रत्येकाला माझी एक विनंती आहे, तुमच्या पोराला ना एखादा वर्ग शाळा कमी शिकवा, एखादा वर्ग शाळा कमी शिकवा, पण ऐका ना, माझ्या ज्ञानोबरायचा हरिपाठ त्याला शिकवा. माझ्या ज्ञानोबरायचा हरिपाठ त्याला शिकवा. तो मोठा महाराज नाही होणार, मोठा गायनाचार्य होणार नाही. मला माहित नाही तो होईल का नाही, पण तो तुमची दुर्दशा करणार नाही याची गॅरंटी मी देतो. आज जर आजची तरुण पिढी जर घडली ना, तर उद्याचं भविष्य आपल्या हातात आहे. आजची तरुण पिढी जर बिघडली ना, तर उद्याचं भविष्य आपल्या हातात नाही. म्हणून प्रत्येकाला माझी एक विनंती, धर्माचं पालन करायला शिका. पाण्यावर सूर्य आली ना, आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका. धर्म वाचला तर आपण वाचू. धर्माचं रक्षण करायला शिका. एवढंच नाही, या युगामध्ये आपण ज्यावेळी जगत असताना जो व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीवरती प्रेम करा. कारण एक वाक्य बोलतो, आता तुम्ही सिन्नर तालुक्यामध्ये जन्माला आले, एक प्रश्न विचारतो, बाबा आपण एका नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, सिन्नर तालुक्यामध्ये जन्माला आलो, ऐका ना, यदा कदाचित आयुष्य संपलं, आपण निघून गेलो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आता कोणत्या जन्मात आपली भेट होईल? कोणत्या जन्मात आपली भेट होईल? आता भेटलेला बाप पुन्हा भेटणार नाही, आता भेटलेली आई पुन्हा भेटणार नाही, आता भेटलेला भाऊ पुन्हा भेटणार नाही, आता भेटलेला मित्र सुद्धा पुन्हा भेटणार नाही, आता भेटलेलं गणगोत सुद्धा पुन्हा भेटणार नाही. प्रत्येकावरती प्रेम करायला शिका. गेलेली माणसं परत येत नसतात, येतात फक्त त्यांच्या आठवणी. गेलेली माणसं कधी परत येत नसतात. कोरोनाचा काळ प्रत्येकानं अनुभवला. प्रत्येकाच्या नात्यामधला एक माणूस निघून गेला असेल, प्रत्येकाच्या नात्यामधला एक माणूस निघून गेला. आता किती प्रयत्न केले, डॉक्टरच्या वजना एवढे लोक पैसे द्यायला तयार होते, पण माणूस वाचू शकत नव्हते. मायबाप आता किती प्रयत्न केले म्हणजे गेलेली माणसं परत येतील? सांगा, किती प्रयत्न केले म्हणजे गेलेली माणसं परत येतील? मग आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित असलेल्या तरुण पोरांना आणि तरुण माझ्या बहिणींना एक विनंती आहे, आपल्या मायबापावर प्रेम करायला शिका. कारण आपले मायबाप आपल्यावर जेवढं प्रेम करतात ना, या जगामध्ये आपल्यावर दुसरं कोणीच प्रेम करू शकत नाही. आपले मायबाप जेवढं आपल्यावर प्रेम करतात तेवढं या जगामध्ये आपल्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही. पोरींनो, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, जसं वागायचं तसं वागा. पण एक तुमच्या भावाचं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. फक्त आपलं जीवन जगत असताना आपल्या बापाला फक्त
समाजामधून वर्तिमान करून जगू द्या. आपल्या बापाला समाजातून वर्तिमान करून चालू द्या. कारण आपला बाप आपल्यावरती जेवढं प्रेम करतो ना तेवढं आपल्यावरती कोणी प्रेम करत नाही. मी मायबाप सांगण्याकरता आलो नाही, पण लक्ष देऊन ऐका. तुम्हाला वाईट वागायचं 100% वागा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्हाला वाईट वागायचं ना 100% वागा, पण जाता जाता एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय पाप केलं होतं त्या बापानं? काय पाप केलं होतं त्या बापानं? त्या बापाला तुम्ही समाजात जगायला नाक ठेवलं नाही. सांगा काय पाप आहे त्या बापाचं? हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलं, हे त्या बापाचं पाप आहे का? बनेल मळालं ना त्यांना पलटी करून घातलं. पोरींनो ऐका, माझ्या बहिणींनो, बनेल मळालं ना त्यांना पलटी करून घातलं, हे त्या बापाचं पाप आहे का? एवढं मला सांगा. बनेल तुटलं ना त्यांना गाठी मारून घातलं, हे त्या बापाचं पाप आहे का? सांगा. अरे आपल्या कॉलेजची फी भरायची होती ना, आपल्या कॉलेजची फी भरायची होती, त्यानं त्याच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. पण तुम्हा आम्हाला तरुण पोरांनो आपल्याला शिकवलं. सांगा, हे त्या बापाचं पाप आहे का? मला उत्तर द्या, हे त्या बापाचं पाप आहे का? आपला बाप वायली निघला ना, त्याच्या वाट्याला जेसीबी आलं नव्हतं, त्याच्या वाट्याला ट्रॅक्टर आला नव्हता, तर त्याच्या वाट्याला 2 बैल आले होते. आमच्या आईनं डोक्यावरती दगड वाहिली आणि आमच्या बापानं गाळ केला, हे कौलाचं घर बनवलं. सांगा अजून काय केलं पाहिजे आपल्या करता? लहान होतो ना, ऐका, ज्या वेळेस आपला जन्म झालेला नव्हता त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, जर तुला मुलगी झाली तर तू भाग्यवान ठरशील. मुलींना ज्या दिवशी आपला जन्म झाला ना त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आपला बाप आनंदानं उड्या मारत होता. त्याला मुलगी झाली याचा आनंद नव्हता. माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद सक्सेस झाला. माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद आज लागू पडला. मी भाग्यवान ठरलो, मला मुलगी झाली. रडायला लागलो ना पोरीनो, आपण रडायला लागलो. आभाळाच्या उंचीचा बाप, पहाडासारखा बाप आपल्याला झोका देत होता. पहाडासारखा बाप आपल्याला झोका देत होता. आणि जास्तच रडायला लागलो ना आपण, तो पहाडासारखा बाप गुडघे खाली टोकवायचा आणि घोडा व्हायचा. पोरींनो सांगा, त्या बापानं आपल्यावरती अजून किती प्रेम करायला पाहिजे? पाहुणे पाहायला आले ना आपल्याला, पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये पाहुण्यांना जेवण्याकरता ताट नव्हते. त्यांना शेजाऱ्याच्या पाया पडला, पण पाहुण्यांना जेवण्याकरता ताट आणले पोरीनो, पण पाहुण्यांना जेवू घातलं. सांगा त्या बापाचं काय चुकलं? काय सांगा? पाहुणे पाहून गेले. रात्री 1 वाजता तो बाप उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. त्याच्या बायकोने त्याला प्रश्न विचारला, का रडताय? गरिबी आहे माझी. माझ्या ताईला संबंध चांगला आला, माझ्या ताईडीला संबंध चांगला आला, पण काय करू? मी माझ्या ताईचं लग्न करू शकत नाही. बायकोनं सांगितलं माझ्या गळ्यातलं मोडा, पण ताईचं लग्न करा. बापानं सांगितलं एवढ्या पैशात लग्न होत नाही, माझ्याकडे 20 गुंठे जमीन आहे, 20 गुंठे जमीन विकतो, पण माझ्या ताईचं लग्न थाटामाटात करतो. त्यानं आपल्या करता 20 गुंठे जमीन विकले, पण आपलं लग्न थाटामाटात केलं. सांगा त्या बापानं काय चुकी केली? वाईट वागायचं ना 100% वागा. ऐका, एका परक्या व्यक्तीसाठी ज्या बापानं हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं, तळ हाताचा पाळणा केला, त्या बापाला आपण सोडून जातो. सांगा त्या बापाची काय चुकी आहे? एकच वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आयुष्यामध्ये जसं जगायचं तसं जगा. फक्त आमच्या आभाळाच्या उंचीच्या बापाला समाजामध्ये उंच मान करून जगू द्या. समाजामध्ये उंच मान करून जगू द्या. प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला माझी एवढीच विनंती आहे, आमच्या बापाला फक्त स्वाभिमानानं जगू द्या. त्याच्या कालवणाला तेल नसलं तो सहन करेल, त्याला घालायला नवे कपडे नसले तर तो सहन करेल, पण तो अपमान मात्र कधी सहन करू शकत नाही. म्हणून आमच्या बापाला स्वाभिमानानं जगू द्या. आपल्या माय बापावर प्रेम करायला शिका. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करायला शिका. कारण आत्ता झालेली भेट पुन्हा कधीच होणार नाही. आणि तरुण पोरांनो, अपयशी झालात तर अपमान सहन करायला शिका. एवढं वाक्य तुमच्या भावाचं घेऊन जा. अपयशी झालात तर अपमान सहन करायला शिका.
ज्या दिवशी यशस्वी व्हाल, ज्या दिवशी सक्सेस व्हाल, ज्या दिवशी मोठे व्हाल, त्याच दिवशी हे अपमान करणारे लोक आपली ओळख सांगून त्यांचा मान वाढवतील. म्हणून अपमान सहन करायला शिका, अपमान सहन करायला शिका. जाता जाता एक गोष्ट सांगतो, लोक ब्लड प्रेशरच्या धाकानं मीठ खाणं सोडतात, लोक ब्लड प्रेशरच्या धाकानं मीठ खाणं सोडतात, लोक डायबिटीजच्या धाकानं गोड खाणं सोडतात. मग लोक देवाच्या धाकानं दुसऱ्याच्या कष्टाचं का खाणं सोडत नाही, दुसऱ्याच्या कष्टाचं खाणं का सोडत नाही. म्हणून नियतीनं जगायला शिका, चांगलं जगायला शिका. ऐका, प्रत्येकावरती प्रेम करायला शिका. गेलेला बाप भेटत नसतो, गेलेली आई भेटत नसते, गेलेली बहीण भेटत नसते. अहो 2 वर्षाच्या पोराला इस्त्रीचा चटका बसला, 2 वर्षाच्या पोराला इस्त्रीचा चटका बसला. आमच्या 80 वर्षाच्या बापाचं काळीज दस्त झालं. आता 75 वर्षाच्या बापाला अग्निदाग देताना पोराच्या हृदयाला धक्काच बसला नाही. 75 वर्षाच्या बापाला अग्निदाग देताना पोराच्या हृदयाला धक्काच बसला नाही. मग प्रश्न पडला, जगायचं तरी कोणा करता, जगायचं तरी कोणा करता. जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, आयुष्याची व्यथा आहे. जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, आयुष्याची व्यथा आहे. हा माणूस खरंच चांगला होता, एवढं एक वाक्य ऐकण्याकरता इथं मरावं लागतं. ही आयुष्याची कथा आहे, ही आयुष्याची कथा आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं जगायला शिका. जाता जाता एकच सांगतो, जीवनामध्ये एक चांगला मित्र करायला शिका. का मी हे शेवटचं वाक्य बोललो, लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये चांगला मित्र करायला का शिका. ज्या दिवशी मी आळंदीहून शिक्षण घेऊन आलो, ज्या दिवशी मी आळंदीहून घरी आलो, आळंदीहून घरी आल्याच्या नंतर कीर्तन शिकून आलो, पण संस्थेमध्ये राहिलो, शिकलो, सगळं काही ज्ञान ग्रहण केलं. म्हणजे मी खूप मोठा झालो असं नाही, पण ज्ञान शिकून आलो, थोडंसं काहीतरी अभ्यास करून आलो. पण ऐका ना, आज ऋषिकेश महाराज नवली इथं उभे दिसताय ना तुम्हाला. पहिलं प्रवचन मी जेव्हा केलं ना, आमच्या ऋषीदादानं सांगितलं घाबरायचं नाही, जसं येईल तसं करा. मला अजून आठवतं, आमच्या ऋषिकेश महाराजांना सांगितलं जसं येईल तसं करा. हे बघा, आज लोक कीर्तनं देतील बाबा, आज लोक कीर्तनं देतील, डोक्यावर घेतील, पण ज्या माणसानं आपल्याला पहिल्यांदा उभं केलं ना, त्याला आयुष्यात कधी विसरायचं नसतं, आयुष्यात कधी विसरायचं नसतं. माझ्या जीवनामध्ये 4-5 व्यक्तिमत्व असे आमच्या ऋषिकेश महाराजांनी, ऐका, पहिलं कीर्तन देणं खूप अवघड असतं. अजून आठवतं मला, बदलीवरती शिरसोंडीला कीर्तन दिलं होतं. माझ्या आयुष्यातलं मी पहिलं कीर्तन केलं होतं. आता लोक कीर्तनं देतील, आता लोक डोक्यावर घेतील, पण ऐका, असा मित्र जीवनामध्ये करा. आम्ही एका गावात राहतो, भले आमची 10-10 दिवस भेट होत नाही, 15-15 दिवस भेट होत नाही, पण मैत्रीचं नातं आम्ही कधी विसरत नाही. जीवनामध्ये जास्त गवळ ठेवू नका पोरांनो, जास्त ठेवूच नका. वाढदिवसाला 100 आले पाहिजे आणि 10 केक घेऊन आले पाहिजे असे ठेवूच नका. ज्या दिवशी आपला बाप आजारी आहे, ज्या दिवशी आपली आई आजारी आहे ना, त्या दिवशी फक्त आपण घरी नसताना आपल्या बापाला ना आपल्या आईला फक्त दवाखान्यात घेऊन गेला पाहिजे. असा मित्र करा, असा मित्र जीवनामध्ये करा. जास्त फक्त सुखामध्ये सोबत असणारे करू नका. ज्या दिवशी आपल्यावरती वेळ येईल, ज्या दिवशी आपल्यावरती वेळ येईल, त्या दिवशी फक्त सोबत राहणारा मित्र करा. जास्त ठेवू नका, थोडे ठेवा, पण चांगले ठेवा. जाता जाता शेवटचं एक वाक्य सांगतो, जाता जाता शेवटचं एक वाक्य सांगतो. असे मित्र जीवनात ठेवू नका जे आपल्या उपस्थितीमध्ये दुसऱ्याचं वाईट बोलतात, जे आपल्या उपस्थितीमध्ये दुसऱ्याचं वाईट बोलतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपल्या गैरहजेरीमध्ये 100% ते आपलं बोलत असतील. असे मित्र जीवनात कधीच करू नका, असे मित्र जीवनात कधी करू नका. एकच मित्र करा, पण चांगला मित्र करा. बस जाता जाता एवढं सांगतो, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेव महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगाचा अर्थ असाच असेल मला माहिती नाही, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला.